नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे या विशेष कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे बाईसाहेब. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये सध्या नवरात्रीचा उत्सव सुरू आहे, नारी शक्तीचा जागर सुरू आहे आणि याच सणाचं, याच उत्सवाचं आणि याच उत्साहाचं निमित्त साधून आपण महाराष्ट्रातल्या अशा नारी शक्तीला भेटतोय की ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राची उभारणी, महाराष्ट्राची वाटचाल कल्पना करणं खूप कठीण आहे. महाराष्ट्रामधली कोणतीही पॉलिसी घ्या, कोणतंही धोरण घ्या, ते धोरण लिहिण्यामध्ये, तयार करण्यामध्ये असे अनेक हात असतात ज्यांची आपल्याला बऱ्याचदा माहिती नसते. पण एक असा चेहरा आहे प्रशासनामधला की ज्या चेहऱ्याचे किंवा ज्यांच्या हातांची कला असल्याशिवाय महाराष्ट्रातले रस्ते, महाराष्ट्राची मेट्रो किंवा महाराष्ट्रातल्या महिलांसाठीच्या इतर योजना कागदावर प्रत्यक्षात आणणं शक्य होत नाही. आणि त्या चेहऱ्याचं नाव आहे वल्सा नायर सिंग. आज वल्सा नायर सिंग माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत. मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. मॅडमची ऑफिशियल ओळख म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या आत्ताच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, अतिरिक्त मुख्य सचिव आहेत गृहनिर्माण विभागाच्या. तिथे तर त्या काम करतायतच, पण त्यांचा इतिहास जर आपण जाणून घेतला तर तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी असेल. आज तुमच्या इतिहासाबद्दल विचारायचं आहे, तुमच्या कामाबद्दल विचारायचं आहे, पण त्या अगोदर तुमचं नाव जेव्हा जेव्हा मी ऐकलेलं आहे आत्तापर्यंत माझ्या करिअरमध्ये, तेव्हा जो प्रश्न मला पडला आहे तो मी विचारते. वल्सा नावाचा अर्थ काय? वल्सा एक संस्कृत वर्ड आहे. आणि संस्कृतमध्ये त्यांचा अर्थ आहे डिअरेस्ट वन. हो, तो माझा जन्म झाला तो माझ्या फादर त्यांनी चूज केलं हा वल्सा नाव. आणि ते आमच्या शेजारच्या नेबरमध्ये तिथे एक वल्सा नावाची एक मुलगी होती. ते एकदम स्मार्ट होते. तो माझ्या फादरनं वाटलं की माझं वल्सा पण असं होईल. आणि आज खूप प्राऊड फील करत असतील ते जिथे असतील तिथून ना. तुमचा प्रवास जेव्हा मी बघितला तर मी तो गुगल मॅपवर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि ते काही जुळे ना मला. कोचीन भारताचं दक्षिण टोक, गाझियाबाद देशाचं उत्तर टोक, चंद्रपूर देशाचा मध्य, मुंबई देशाचं पश्चिम, व्हाया USA दक्षिण गोलार्धात ना उत्तर गोलार्धामध्ये. काय आहे हा सगळा प्रवास? हा IASची स्पेशालिटी आहे. आपल्याला पूर्ण राज्यात, देशात फिरायला आणि पूर्ण ग्लोब फिरायला हा IASचा एक ऑपॉर्च्युनिटी देतात. आणि आय थिंक आय एम व्हेरी लकी. माझा जन्म कोचीमध्ये झाला आणि UP काडर मला मिळाला ते सर्व्हिसमध्ये 91. आणि UP काडरमधून मला महाराष्ट्र काडर 99मध्ये अलॉट झाला. ते लग्नानंतर एक सिंगल काडर अलॉटमेंटची पॉलिसी आहे. माझे हजबंड केरला काडरमध्ये होते बट UPचे रहिवासी आणि मी केरलाचे आहे आणि मला UP काडर म्हणजे दोघांच्या होम काडरमध्ये पोस्टिंग झाली. आणि जॉईंट कॉमन काडरमधून आम्हाला महाराष्ट्र मिळाला. म्हणून ते केरलामधून इकडे आले आणि मी UPमधून इकडे म्हणजे आणि तिथून आम्ही अमेरिकेला एक 2 वर्षाच्या स्टडी लिव्हसाठी पब्लिक पॉलिसीच्या मास्टर्ससाठी गेले होते. महाराष्ट्रात आल्यावर पहिल्यांदा चंद्रपूर ना ॲज अ CEO? माझं फर्स्ट पोस्टिंग चंद्रपूर. इनफॅक्ट जेव्हा माझी पोस्टिंग ऑर्डर आली चंद्रपूर आणि मला चंद्रपूर कुठे आहे माहिती नव्हती. तो मी माझ्या आणि मित्रांना ते कुठे जायचं, कसं जायचं, म्हणजे ट्रेन कुठे उतरणार ते सगळं माहिती काढली आणि चंद्रपूरला मी गेली. आणि मला मराठी येत नव्हती तेव्हा, बिकॉज माझी फर्स्ट पोस्टिंग होती जिल्हा परिषद CEO चंद्रपूर. आणि जिल्हा परिषद जनरल बॉडीमध्ये मी बसले सेकंड डे. आणि ते खूप जनरल बॉडी म्हणजे खूप ॲक्टिव्ह आहे, ओरडा आणि माझ्यासाठी हा सगळं नवीन होतं. आणि मध्ये कोणीतरी बसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी, तुम्ही एकदम नमस्ते केलं. नंतर मला कळलं की माझ्याबद्दल काय वाईटच बोलले होते आणि मला काय कळलं नाही. मी फक्त थँक्यू नमस्ते बोलून बसले. ठीक आहे. ते पण मग कसं भाषेवर कसं काय केलं प्रभुत्व? कारण साऊथ इंडिया टू मराठी भाषा. इनफॅक्ट मला साऊथ इंडियन मल्याळम माझी मदर टंग आहे आणि हिंदी पण मला जेव्हा UP काडर मिळाले. माझे फर्स्ट पोस्टिंग गाझियाबादमध्ये होते. सप्टेंबरमध्ये माझी पोस्टिंग झाली आणि ऑक्टोबरमध्ये बाय इलेक्शन्स होते. आणि गाझियाबाद एकदम क्रिमिनल इन्फेस्टेड एक UPचे डिस्ट्रिक्ट होते त्या काळात, म्हणजे मोठं आव्हान होतं. आणि त्यासोबत हिंदीचे पण. बट तिथे मी एक ट्युटर लावली आणि रोज असं बोलचाल हिंदी, म्हणजे ऑफिशियल हिंदी आपल्याला येतात बट बोलचालच्या हिंदीसाठी केलं. आणि आय थिंक दिवस 1 तास मी त्यांच्याबरोबर बसून थोडा
मॅनेज केलं. अँड महाराष्ट्रात आल्यावर चंद्रपूरमध्ये हा इवन इफ यू डोंट नो मराठी, तिथे हिंदी चालेल. विदर्भामध्ये हिंदीचं पण खूप पॉप्युलर आहे म्हणून इथलं ऑफिशियल काममध्ये मला काय अडचण आला नाही. बट मुंबईत येऊन माझे एक मित्र तेव्हा फायनान्समध्ये डेप्टी सेक्रेटरी होते, उषा महाजन. त्यांनी मला खूप शिकवली मराठीचं. पण आता थोडं ठीक आहे असं वाटतं. पण बोलूनच शिकलात? बोलूनच. पण मराठी भाषेचं ठीक आहे, पदार्थांचं काय? काही मराठी खायला प्यायला आवडतं की नाही? नक्की, 100%. मिसल माझं एकदम फेवरेट आहे. आणि पुरणपोळी ते सगळं. महाराष्ट्रामध्ये तुमचं बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये काम राहिलेलं आहे. म्हणजे मी जर वाचत होते तर एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, गृहनिर्माणमध्ये तुमचं आत्ताचं पोस्टिंग आहे, अबकारी विभागामध्ये, एक्साईज डिपार्टमेंटमध्ये तुम्ही केलेलं आहे, नक्षलग्रस्त भागामध्ये तुम्ही काम केलेलं आहे. असं कुठलंच मला वाटत नाही की डिपार्टमेंट असेल. म्हणजे जर मंत्र्यांच्या पोस्टिंग आम्ही बघितलं तर आम्ही म्हणतो की हे खातं मिळालं की जरा मोठं हे खातं. तुमच्यासाठी तर आता असं कुठलं खातं राहिलेलं आहे असं वाटत नाही आहे. कुठला असा भाग की जिथे काम केलेलं नाही आहे? नाही ना, असं भरपूर आहे. मग 4-5 सेक्टर्समध्ये मी काम केलं. महाराष्ट्रामध्ये 30-32 सेक्टर्स खूप छान आहे आणि सगळ्यांना असं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही. बट मला आय थिंक आय एम व्हेरी लकी की जिथे मला पोस्टिंग झाली तिथे काहीतरी इम्पॅक्ट करण्याची मला संधी मिळाली. तुमच्या प्रोफाईलमधला एक खूप मोठा मैलाचा दगड ज्याला म्हणता येईल, किमान आम्ही जसं बघतो, कारण तुमच्या दृष्टीनं मैलाचे दगड अनेक असतील, वेगवेगळे असतील, तो म्हणजे मुंबई मेट्रो. मुंबई मेट्रोची जी पायाभरणी झाली, जी सुरुवात झाली, त्या टप्प्यामध्ये तुम्ही होता जेव्हा 9 कॉरिडॉर्समध्ये मेट्रो तयार करायची आहे मुंबईमध्ये असं ठरलं. काय चॅलेंजेस होती? कारण असं शहर ज्याची लोकसंख्या काही कोटींमध्ये आहे, आणि असं शहर की जे सतत गजबजलेलं असतं, कधीही झोपत नाही, ज्याची लोकल ही जगभरासाठी आश्चर्य असतं, अशा शहरामध्ये मेट्रोचं जाळं विणण्याचं स्वप्न बघणं आणि ते कागदावर उतरवणं हे प्रचंड चॅलेंजिंग होतं. सुरुवातीच्या टप्प्याचं चॅलेंज काय होतं मेट्रोमधलं? मी काही कमी काळात मुंबई मेट्रोचे MD होते आणि त्या काळात आपल्याला हा जे अंडरग्राऊंड मेट्रोचे टेंडर्सचे टाईम होता, तो टेंडर्स आम्ही काढलं आणि त्यांचे प्रीबिडचे क्वेरीज तोपर्यंत मी हँडल केला. त्यानंतर ते अश्विनी भिडेनी ते टेक ओव्हर केलं. आय थिंक हा एक मोठा चॅलेंज होता. नंबर 1 अंडरग्राऊंडचे आहे. अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये राईट ऑफ वेचं आणि लोकांचे रिहॅबिलिटेशन खूप मोठा चॅलेंजेस होता. बट आय थिंक सगळ्यांचे सपोर्ट आणि तेव्हाचे जे पॉलिटिकल बॉसेस आहे आणि सुपिरियर्स सगळ्यांचे सपोर्टनी आणि लोकांचा सहभाग त्याच्यातून आपण इथपर्यंत आज ते इनॉग्रेशनपर्यंत आपण आलो. अँड आय थिंक द क्रेडिट गोज टू एव्हरी ऑफिसर इन द मुंबई मेट्रो टीम. त्याच्यातली 2 नावं, ज्यातलं एक नाव तर तुम्ही आत्ता घेतलं, अश्विनी भिडे मॅडमचं किंवा तुमचं. खूप आनंद वाटतो आम्हाला जेव्हा की इन्फ्रास्ट्रक्चरसारखं क्षेत्र, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरसारखं क्षेत्र, पब्लिक असो प्रायव्हेट असो, तिथे पुरुषांचं प्राबल्य खूप जास्त असतं. अशा क्षेत्रामध्ये तुम्ही त्या पोझिशनला आहात की जिथे तुम्ही ते डिझाईन करता, तुम्ही ते इम्प्लिमेंट करता. त्यामुळं सर्वसामान्य महिलांसाठी किंवा या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या महिलांसाठी खूप कारण बघताना असं म्हणतात की त्या ऑफिसर्स असतात, जास्तीत जास्त काय जिल्हाधिकारी, त्यामुळं ऑफिसमध्ये बसून काम करणं. पण ही कामं खूप मोठी. जेव्हा तुम्ही लोकांना भेटता, खरंच अंदाज येतो त्यांना तुमच्या कामाचा, महिलांना भेटता तेव्हा? नाही, इनफॅक्ट लोक माझ्याकडे येतात ना, काही कामासाठी येतात. म्हणजे झोपडी असेल तर मी अपात्र आहे, मला घर देत नाही, म्हणजे रेग्युलर तसेच लोक आहे. पण मला कधी कधी वाटतात मी ऑफिसरपेक्षा जास्त काउन्सिलिंग करतात लोकांना. हां, असं इनफॅक्ट काही लोक असं म्हणाले पण, म्हणजे तुम्ही प्रोफेशनल काउन्सिलर बनवा. बिकॉज आपण त्यांना ऐकलं तर ना त्यांना खूप सॅटिस्फॅक्शन होतं. काम झालं नसेल दॅट इज डिफरंट. बट एका अधिकारीकडे आलं, तुम्ही त्याने पेशंटली ऐकलं, दे आर हॅपी. आणि म्हणून खूप लोक म्हणजे भेटायला रोज येतात. अँड आय फील इट्स अ प्रिव्हिलेज की त्यांना आपल्याला ऐकणे आणि त्यांना राईट डायरेक्शन दाखवणे सगळं आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी आली. दॅट इज. आणि जमिनीवरची माहिती मिळण्यासाठी तो एक खूप मोठा सोर्स आहे. आपल्याला ॲक्सेसिबिलिटी ऑलवेज फ्री ठेवायला पाहिजे, कुठल्याही पदावर असो. आत्ताची पोस्टिंग पण तुमची फार इंटरेस्टिंग आहे. गृहनिर्माण, मुंबईमध्ये घराचं स्वप्न हेच खूप मोठं स्वप्न आहे. अशी लाखो स्वप्न तुम्ही आत्ता ज्या पदावर आहात तिथून पूर्ण होतात. आत्ता मुंबईमध्ये गृहनिर्माण क्षेत्राची काय चॅलेंजेस तुम्हाला वाटतात? आता मुंबईचे मेन चॅलेंज आपलं रिअल एस्टेट खूप महाग आहे. इथे अफोर्डेबिलिटी जे आपण ते म्हणतात, युजली 45 लाख 60 लाख, इथे त्या अफोर्डेबलच्या कॅटेगरीमध्ये येतच नाही. आम्ही इथं प्रधानमंत्री आवास योजना म्हणून एक फ्लॅगशिप स्कीम आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ते आपण इथे राबवतो. आणि त्याच्यात बाकी आउटसाईड मुंबई या अन्य देशात ते 6 लाख to 9 लाखमध्ये ते
कॅटेगरीमध्ये येतात. बट मुंबईमध्ये तुम्हाला 69 लाखमध्ये काही मिळणार नाही. बाकी प्रधानमंत्री आवास जिथे 6 लाखाचे आहे, मुंबईमध्ये ते 30 लाख 35 लाखाचे आहे. जे मुंबईच्या अफोर्डेबिलिटीचं जे डेफिनिशन बाकीच्या कम्पॅरिझनमध्ये खूप वेगळं आहे. ते मुंबईचे एक मोठा चॅलेंज. सेकंडली टाईमली कम्प्लिशन होत नाही. कुठलाही रिडेव्हलपमेंट आपण बघितलं ते डेट 1 पासून 3 वर्षात होतच नाही. काय लिटिगेशन असतात, अप्रुव्हल प्रोसेसमध्ये डिले आहे, टेनंट्सची ची वाटाघाटी होत नाही, म्हणजे काही कारणास्तव हा जे डिले जे होतात त्याच्यामुळे ते आणखीन ते एक्सपेन्सिव्ह होतं. हे 2 मेजर चॅलेंजेस आहेत आत्ताचे. मुंबईमध्ये काम करत असताना आत्ता ज्या पोझिशनवर तुम्ही आहात तिथून बघितलं तर आम्हाला एक खूप मोठा प्रोजेक्ट असतो, तो म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प. कदाचित जगभरामधला हा सगळ्यात मोठा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प असावा. आत्ताच्या घडीला जेव्हा तो प्रकल्प अजूनही आकारात यायचा आहे, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहे, तुम्हाला खरंच वाटतं की हा प्रकल्प मुंबईसाठी गेम चेंजर ठरणार आहे? हा धारावी आशिया भूखंडातील सर्वात मोठा स्लम आहे आणि मुंबई स्लम फ्री करावा असं हा शासनाचं धोरण आहे. तो आपल्याला त्याची सुरुवात धारावीतून आपण केलं आणि आपण जगांना दाखवू शकलं की धारावी फ्रॉम अ स्लम आपण हा एक मोठा बिझनेस डिस्ट्रिक्ट करू शकलं. तर आय थिंक इट्स अ व्हेरी बिग अचीवमेंट नॉट ओनली फॉर महाराष्ट्र बट फॉर इंडिया ॲज वेल. आणि धारावीच्या आता हळूहळू वी आर टेकिंग लिटल स्टेप्स 1 बाय 1. आता सर्वे तर चालूच आहे पात्रांचे. आणि रिसेंटली केंद्र शासनाने ते सॉल्ट अँड लँडचं पण फक्त अफोर्डेबल हाऊसिंगसाठी दिलं अँड रेंटल हाऊसिंगची पॉलिसी पण आली. सो आय एम शुअर इन द फ्युचर की धारावीतून आपल्याला एक रोल मॉडेल दिसेल. मगाशी तुम्ही उल्लेख केलात की बरेचसे प्रोजेक्ट वेळेमध्ये होत नाही. अर्बन प्लॅनिंगमधला तुमचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून सुद्धा मुंबईचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून काम करताना सुद्धा. आत्ता जेव्हा मुंबईकडे तुम्ही पाहता त्यावेळेस या शहराच्या म्हणून कोणत्या मेजर समस्या आहेत अर्बन प्लॅनिंगचा विचार करता तुम्हाला वाटतात की ज्या लवकर जर सोडवल्या तर मुंबईमधलं जगणं हे मुंबईकरांचं सुसह्य होऊ शकेल, इझी होऊ शकेल? आय थिंक एकमेव रिझन आय फील की हा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये ते डिले होतात. ओके. आपल्याला कन्सेप्टपासून 3 वर्ष 4 वर्ष काय टाईमलाईन दिलं, त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स कंप्लीट झालं तर मुंबईकरांना त्याचा फायदा होईल. बट आत्ता जे प्रोजेक्ट्समध्ये जे डिले ड्यू टू मेनी रिझन्स, लिटिगेशन असेल, एन्व्हायरमेंटलचे क्लिअरन्स असेल, या प्लॅनिंगचे जे काही चॅलेंजेस आहे, सो वी हॅव टू नाव फाइंड सोल्युशन्स की इसी प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन आणि क्विक प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन. सोशियली तुम्हाला मुंबई कशी वाटते? आपण मुंबईतले अनेक सण तुम्ही पाहता, म्हणजे मेट्रोपॉलिटन, खऱ्या अर्थाने मेट्रोपॉलिटन सिटी आहे. म्हणजे असं कोणी कुठलं राज्य नसेल देशातलं की ज्यातले लोक मुंबईमध्ये नाही आहेत का त्यांनी. तुम्ही दक्षिण उत्तर असा प्रवास करून जेव्हा मुंबईमध्ये येता तेव्हा तुमच्या नजरेत मुंबई तुम्हाला कशी वाटते? कुठल्या गोष्टी आहेत मुंबईच्या ज्या तुम्हाला व्यक्ती म्हणून आवडतात? अधिकारी म्हणून तर आवडत असतीलच, पण व्यक्ती म्हणून. मुंबई मला खूप व्हायब्रंट वाटलं. म्हणजे सिटी नेवर डाईज विच मीन्स ऑलवेज अ लाईव्ह. आणि मी आता मुंबई माझं 26 वर्ष आहे इथं. मी ऑलमोस्ट 30 वर्ष मुंबईमध्ये झालं. अँड आय फील फ्रॉम डे 1 मला मी मुंबईकर असं वाटलं. मला कधी वाटलं नाही मी साऊथ इंडियन आहे आणि माझे हजबंड नव्हते, तसं नाही. डे 1 पासून मला मी मुंबईकर असं. आणि माझं कोणी मला मुलांना विचारलं तुमच्या आई साऊथ इंडियन आणि बाबा नॉर्थ इंडियन, आई वेअर डू यू बिलॉंग टू? तो मला छोटा म्हणाले मी वेस्ट इंडियन आहोत होतो. माझ्या मोठा मला नाही, मी मुंबईकर. आय डोंट आयडेंटिफाय विथ एनी प्लेस. अँड आय फील मुंबईची एक क्वालिटी आहे, तुम्ही कुठून तुम्ही मुंबईत आला तर सिटी जस्ट ॲब्सॉर्ब्स यू आणि देन यू फील ॲज सो मच एज पार्ट ऑफ द सिटी लाईक नेवर बिफोर. आय थिंक हा जे क्वालिटी आहे मुंबईचा, हा ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी जे बाहेरून आले, कधी तुम्हाला आउटसाइडर असं वाटतच नाही मला. आय थिंक आय एम हिअर फॉर एव्हर नाऊ. प्रशासनामध्ये काम करत असताना एस्पेशली पॉलिसी मेकिंग करत असताना, कारण ती पॉलिसी अशी असते की जी नंतर लाखो लोकांवर परिणाम करणारी असते. हे डिझाईन करत असताना अनेकदा प्रेशर्स असतात किंवा आपली रेग्युलर कामं करताना सुद्धा. महिला अधिकारी म्हणून आणि IAS अधिकारी म्हणून सुद्धा ऑफकोर्स
ही प्रेशर्स असतात का, आणि असतील तर ती हँडल करण्याचे काय काय मार्ग असतात? प्रेशर्स भरपूर आहे. बस महिला म्हणून असं मला काय वेगळं स्पेशल वाटत नाही. जाणवलं नाही. फक्त अधिकारी म्हणून भरपूर प्रेशर्स आहे. बट आय फील की कम्युनिकेशन आपलं चांगलं असेल, प्रेशर्स हँडल करता येईल. म्हणजे ज्या दिशेनं आपल्याकडे प्रेशर आहे, करता येत नाही, तुम्ही व्यवस्थितपणे समजून त्यांना एक्सप्लेन केलं, ह्या कारणामध्ये हा काय बसत नाही, असं केलं तर 99% सुटतात प्रेशर. म्हणजे त्यानंतर हुएव्हर इज पुटिंग द प्रेशर, ते त्यानंतर ते काही प्रेशर करत नाही, असं माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आणि पॉलिटिकल प्रेशर्स कधी असतात? पॉलिटिकल प्रेशर्स कामामध्ये असणारच. बट आय थिंक ते वी आर यूज टू इट. कम्युनिकेशन नाही, आय एम सेइंग वी आर यूज टू इट. आणि सेम थिंग म्हणजे कम्युनिकेशनमधूनच हे सगळं प्रॉब्लेम सुटेल. ऑफिसर बनल्यानंतर एक टप्पा असतो की जिथे तुम्ही सुरुवातीला लोकांशी खूप कनेक्टेड असता. जेव्हा तुम्ही जिल्हा परिषदेचे CEO असता, जेव्हा तुम्ही ॲडिशनल कलेक्टर असता, जेव्हा तुम्ही कलेक्टर असता, त्याच्यानंतर हळूहळू बऱ्याचशा अधिकाऱ्यांचा खूपसा काळ त्यांच्या सर्व्हिसचा हा मुंबईमध्ये जातो, कॅपिटल सिटीमध्ये जातो, आणि मग ग्रामीण भागाशी संपर्क तुटतो. आता जेव्हा तुम्ही ग्रामीण भागाकडे महाराष्ट्राच्या पाहता, कुठले मेजर चॅलेंजेस आहेत जे तुम्हाला वाटतं? मला पर्सनली असं वाटतं की एज्युकेशन आणि हेल्थमध्ये आपण अजूनही तितकं काम करू शकलेलो नाही जितकं महाराष्ट्रासारख्या राज्याला करणं अपेक्षित होतं. तुम्हाला हीच 2 क्षेत्र वाटतात की आणखीनही काही क्षेत्र वाटतात? 100% एज्युकेशन हेल्थ. आय वुड पुट हेल्थ फर्स्ट. बिकॉज गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये मी काम केलं, तिथे ते एस्पेशली प्रेग्नंट महिला आणि त्यांच्या त्या कालाने हा कालात जितकं प्रोग्रेस आहे, म्हणजे इट इज कमेंडेबल तितकं केलं. ते जेव्हा मी जॉईन झालं गडचिरोलीला, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज फार कमी होते. तो त्याचे नंबर घरी बाळंतपण करणं खरी त्याचं आपल्याला प्रोग्रेस करून आता बहुतेक आय थिंक दे हॅव रीच्ड क्वाईट अ कमेंडेबल पर्सेंटेज. बट आणखीन आपल्याला त्या फील्डवर काम करायचं. आणि भरपूर NGOs आहेत दोन्ही जिल्ह्यामध्ये, म्हणजे दे आर डुईंग सच अ गुड जॉब अँड नोबडी इन द वर्ल्ड नोस अबाउट इट. असं NGOs इफ वी हॅव मोर आणि त्यांना आपण खूप प्रोत्साहन दिलं तर आय थिंक हेल्थच्या ॲस्पेक्टवर आपल्याला खूप फायदा होईल. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये सर्वात समाधान देणारं खूप क्षण येतात की ज्याचं आपल्याला आतमधून खूप बरं वाटतं की आपण हे काम करू शकलो, पण असा एखादा मेमोरेबल क्षण की जे वाटलं की या सर्व्हिसमुळं मला हे करता आलं? ते मी मुंबई जिल्हाधिकारी जेव्हा होते, आय थिंक 2006ला, मी इथे एक हे आहे जुवेनाईल होम, बालसुधारगृहात मी गेलो होतो. कलेक्टर त्याचे चेअरमन आहे. तिथे एक छोटा मुलगा मला मिळाला, त्याने एकदम बाहेर त्यानं ठेवलं होतं, बाकी मुलांसोबत नव्हता ते. तो मी त्यांच्या मॅनेजरला विचारलं, ते म्हणाले त्यांना एड्स आहे आणि ते बाहेरून त्यांना पिकअप केलं BTच्या बाहेरून. तो आय सेड नाही, असं म्हणजे 10 वर्षाचा मुलगा होता तो. मी जास्त त्यांच्याबद्दल केलं आणि त्यांचे कुठून आलं काही नाही, ते काय बोलत पण नाही, म्हणजे आई वडील कोण आहे काय नाही. फिर मी थोडा एकदम त्याच्यात खूप इंटरेस्ट दाखवलं, त्यांचं कुठून आला काय माहिती वगैरे काढली. कोणीतरी सांगितलं सोलापूरहून आहे, तर फिर त्यांचे फोटो काढून सोलापूरमध्ये आपण भरपूर पब्लिसिटी दिली. म्हणजे हा ॲक्च्युली स्टेशनमध्ये आला आईवडिलांचे ते एकदम सेपरेट झालं आणि नंतर पोलिसांनी त्यांना पिकअप केलं. तो सोलापूरमध्ये पेपर्समध्ये खूप त्यांचे फोटो आपण पब्लिसिटी केली. अँड देन आय फॉर गॉट, मी माझ्या कामामध्ये व्यस्त झाले. सामान्यतः मला फोन आला तिथून की त्यांचे आईवडील त्यांचं भेटायला आले. म्हणजे ते पेपर सोलापूरमध्ये फिरत गावात कोणीतरी बघितलं आणि असं कनेक्ट होऊन त्याने आईवडील त्यांना आलं. आणि अँड आय थिंक दॅट क्षण वॉज व्हेरी स्पेशल टू मी. आणि राहतात असे क्षण. खूप अचीव केले. शेवटचा प्रश्न, आता काय वाटतंय की आता याच्या पुढचा टप्पा काय असावा? सर्व्हिस तर असणारच आहे, कामं सुरूच राहतील, पण एनिथिंग स्पेशल दॅट यू वॉन्ट टू अचीव? मला माझे एक पर्सनल इंटरेस्ट आहे की हाऊसिंग सेक्टरमध्ये काम केलं म्हणून असेल की आपल्याला सिनियर सिटिझन्स हाऊसिंगसाठी काहीतरी करावं. ते माझे एक पर्सनल मिशन आहे ते. बिकॉज आपण बाहेर कुठे परदेशात गेलं तर
ते मुलांसोबत राहत नाही आणि ते आर व्हेरी हॅपी वेअर दे आर. आणि इथे जे ओल्ड एज सिटिझन सिनियर सिटिझन्स आहेत त्यांच्या मुलं बाहेर आहे, परदेशात आहे आणि तिथे एकटीच ॲट द मर्सी ऑफ अदर्स. त्यांच्या सेल्फ डिग्निटी त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तो माझ्या मनात आहे की आपल्याला सिनियर सिटिझनचा असिस्टेड लिव्हिंग जे म्हणतात त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये काहीतरी करावं. दॅट यू लिव्ह विथ डिग्निटी. म्हणजे कोणाच्याही कंट्रोलमध्ये, कोणाच्या इन्फ्लुअन्समध्ये यू लिव्ह विथ डिग्निटी ॲज यू वर बिफोर. असं एक आयडिया आहे. ते पॉलिसी आहे, पॉलिसी नाही पॉलिसी आहे, डिझाईन करायची पॉलिसी डोक्यात आहे. बट आय थिंक म्हणजे समाजासाठी त्याचा मोठा प्रभाव होणार. हे खूप गरजेचं आहे, कारण चेंजिंग डेमोग्राफी जर आपण बघितली, वयाचं प्रमाण जे आत्ता तरुण खूप जास्त आहे, तर पुढच्या काही वर्षांमध्ये ज्या बाहेरच्या देशांचा तुम्ही उल्लेख केलात तीच परिस्थिती आपल्याकडेही असेल. कारण आता पूर्वीसारखं 6 मुलं 8 मुलं असा प्रकार राहिलेला नाही आहे. 1 किंवा 2 मुलं आणि मग त्यांचं शिक्षण ते बाजूला. त्यामुळे वयोवृद्धांचा प्रश्न हा जो तुम्ही आत्ता मांडलात तो भविष्यात काळामध्ये आपल्याला सोडवावाच लागणार आहे. तुमच्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये मला आवडलेली एक खूप मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही अशा अधिकारी आहात की ज्या प्रश्न पाहत राहतात. कारण अधिकाऱ्यांना प्रश्न दिसले तरच उत्तरं शोधण्याची गरज निर्माण होते आणि मग पॉलिसी बनतात. कारण तुम्ही समाजाकडे सजगतेने पाहता. महाराष्ट्रामधली इतकी मोठी कारकीर्द आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्ही काम केलं, तिथे पॉलिसी तयार करण्याची, इम्प्लिमेंट करण्याची संधी तुम्हाला मिळाली. पुढच्या काही वर्षांमध्ये ही संधी तुम्हाला आणखीन मिळत राहो आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या अनुभवाचा उपयोग सगळ्या महाराष्ट्राला मिळत राहोत, हीच आज देवीचरणी प्रार्थना करूयात. आणि आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात, आमच्याशी फार छान गप्पा मारल्यात, वैयक्तिकसुद्धा प्रोफेशनलसुद्धा, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.